Don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. Look at the Gideon. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शको नमस्कार. BR न्यूजच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी युवा पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आतिश बनसोडे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. तर आतिश सर, आपण आज या चर्चेसाठी व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमात आलात. BR न्यूजकडून आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीनं आज एक युवा पॅन्थर ही संस्था आपण स्थापन केली, तसंच एक दलित पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून आपण काम करताय. मग अशा पद्धतीनं या समाजकारणामध्ये आपला प्रवेश कशा पद्धतीनं झाला, आपली वाटचाल कशी झाली? नाही, वातावरण असं होतं की घरचं वातावरण सामाजिक संघटनेमध्ये वडील माझे नामदेव ढसाळांचे उजवे हात म्हणून सोलापूरचे उजवे हात म्हणून काम करायचे. म्हणजे 1972च्या अगोदरपासून रिपब्लिकन चळवळीशी ते एकनिष्ठ होते. आणि त्याच्या अगोदर माझे पंजोबा किंवा माझ्या पंजोबाचे वडील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं. त्याने विश्वनाथ मेघा वगैरे किंवा निवृत्ती माथार म्हणजे बनसोडे खानदा म्हणजे बनसोडे घराण्यालाच आंबेडकरी चळवळीचा वारसा होता. आणि तो वारसा माझ्या वडिलांनी पुढे आणला. आणि त्याच्यानंतर वडिलांच्या निधनानंतर तो वारसा नकळत माझ्या खांद्यावर आला गेला. म्हणजे वडिलांच्या हयातीमधूनही आणि वडिलांच्या निधनानंतरही. मग त्या पद्धतीने माझ्यामार्फत जे काही कामं होत होती, म्हणजे माझ्या वयाच्या 14व्या वर्षी पहिली सभा मी अटेंड केली नामदेव ढसाळांची. त्याचा प्रभाव कुठेतरी माझ्या मनावर पडला. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही विभिन्न टोकाच्या बाजू आहेत. आणि या दोन्ही बाजूंमध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर समाजकारण हे महत्त्वाचं आहे आणि समाजापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. आणि दलित पॅन्थर सामाजिक संघटना ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झाली होती, समाजावर होत असलेला अन्याय सोडवण्यासाठी. त्याचा प्रभाव माझ्यावर एवढा होता, नामदेव ढसाळांचा म्हणा, राजा ढालेंचा म्हणा, परत त्यांच्यासोबत असलेल्या जवी पवारांचा म्हणा, भाई संगारेंचा म्हणा आणि अर्जुन डांगळेंचा, ही जी काही दिग्गज मंडळी होती त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात माझ्यावर होता. आणि एकंदरीत दलित पॅन्थर संघटने किंवा रिपब्लिकन चळवळीचा प्रभाव हा घरातूनच आल्यामुळे माझा न कळत कल हा सामाजिक याच्याकडे गेला. कारण राजकीय वातावरणामध्ये जास्त मिक्सअप होता येत नव्हता, म्हणून सामाजिक कार्यापासून आम्ही सुरुवात केली. बरं, मग अशा पद्धतीने आता आपण बघतो की आपण एक दलित पॅन्थरचे देखील एक महाराष्ट्र प्रदेशवर पदाधिकारी आहात. त्याचबरोबर युवा पॅन्थर देखील आपण स्थापन केले. मग सध्या जे समाजकारण करता किंवा एक समाजकार्य आपण करता ते नेमकं कुठल्या माध्यमातून, म्हणजे युवा पॅन्थर मधून करताय की दलित पॅन्थर मधून? नाही, युवा पॅन्थर मधूनच करतोय. कारण 2009 साली आम्ही युथ पॅन्थर स्टुडंट असोसिएशन नावाची ही केली होती. परंतु नावामध्ये थोडाफार बदल करून आम्ही नामदेव ढसाळांकडून युवा पॅन्थर सामाजिक संघटनेला प्राथमिक स्वरूपाची फळी निर्माण करण्यासाठी, म्हणजे जी दलित पॅन्थरला सपोर्ट करेल, जी फादर बॉडीला सपोर्ट करेल, अशा प्रकारची फळी निर्माण करण्यासाठी नामदेव ढसाळाकडे अट्टहास केला. आणि त्यानंतर त्यांनी बोलले ठीक आहे की तुम्ही या माध्यमातून काम करायचं असेल तर चालू करा. त्या पद्धतीचा लेखी आम्ही हे घेतला. आणि त्याच्यानंतर मग 2009 पासून जे काही आमची जडणघडण चालू झाली ती मग मेळाव्याच्या माध्यमातून झाली, निदर्शनाच्या माध्यमातून झाली. आणि वेगवेगळे आंदोलन करायचं. म्हणजे वयाच्या 20-21 पर्यंत आंदोलनच चालू होती आमची. आणि नंतर आम्हाला असं कळालं की बाबा संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना सामाजिक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मग सामाजिक घटकापर्यंत कोणत्या माध्यमातून पोहोचता येईल? आंदोलने, निदर्शने हा अन्यायाला वाचा फोडण्याचं एक माध्यम आहे किंवा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, तो आम्ही गाजवतोय. परंतु त्याच्या व्यतिरिक्त समाजाचं काहीतरी देणं आहे, त्यामध्ये मग त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरू केलं. म्हणजे तरुणांसाठी असतील तर मग तरुणांसाठी विहार तिथे ग्रंथालय उपक्रम साऊ बुक डेपोच्या माध्यमातून केला. त्याच्यानंतर अवयवदानाची चळवळ आम्ही सोलापूरच्या जयंतीच्या माध्यमातून लोकांसमोर आणली. त्याच्यानंतर देहदानाची चळवळ आम्ही लोकांसमोर आणली. आणि हे सगळं करत असताना मग वर्गणी मुक्त जयंती अभियान हा आमचा सगळ्यात मोठा निर्णय ठरला. म्हणजे जी काही वर्गणी आम्ही गोळा करायचो अगोदर, मग फक्त देणगीदाराकडून देणगी घेतली तर वर्गणी काढायची गरज पडत नाही. किंवा आमचे जे काही संघटनात्मक बांधणी करणारे तरुण आहेत त्यांच्याकडून आमच्या पद्धतीने जेवढे आम्हाला जयंतीसाठी खर्च करावा लागतो तो सगळा काढतो. मग त्याच्या माध्यमातून सावली भीमाची, म्हणजे आज जे स्टँड परिसरामध्ये जे काही
फळ विक्रेते बसतात, भाजी विक्रेते बसतात, त्या लोकांना उन्हाचा त्रास होत होता. त्यांना ऊन, पाऊस, वारा याच्या कोणत्याही प्रकारची म्हणजे ते तमा न बाळगता लोकांना सेवा देतात. मग त्यांना कुठेतरी आपण सावली दिली पाहिजे म्हणून आम्ही तशा प्रकारच्या छापील छत्र्या वाटल्या आणि तिथून मग हळूहळू आमचा कामाचा ओघ वाढत गेला. आणि आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असं चित्र आहे की सगळ्यात अभिनव उपक्रम युवा पॅन्थर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून होतात. बरं, मग आता आपण बघतो की क्षेत्र कुठलंही असू दे, मग राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा एखादी नोकरी देखील असेल, शिक्षण असेल, कुठेही जाताना युवक ज्यावेळी आपली प्रगती करू इच्छितो त्यावेळी कुणाला तरी त्यावेळी आदर्श मानतो. तर अशा पद्धतीने या समाजकारणामध्ये वाटचाल करताना आपल्या समोरचा आदर्श कोण आणि का? नाही, माझे सगळ्यात मुख्य म्हणजे असं आहे की माझे आदर्श फक्त महापुरुष आहेत. या पुरोगामी महाराष्ट्राला लाभलेले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, बसवेश्वर महाराज असतील, महात्मा बसवेश्वर महाराज असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, महात्मा फुले, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, म्हणजे ज्या काही लोकांनी समतेचा संघर्ष आपल्यापर्यंत आणून पोहोचवला आणि त्यांनी आम्हाला दिशा दाखवली की हा समतेचा संघर्ष आता तुम्हाला पुढे न्यायचा आहे. बरोबर. तो समतेचा संघर्ष, त्या समतेच्या संघर्षाचं ओझं आमच्यावर आहे आणि ते ओझं आम्हाला आमच्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यायचं आहे. म्हणजे एका नवीन पिढीकडे देऊन हा समतेचा संघर्ष समांतर ठेवायचा आहे. मग त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या असू द्या किंवा म्हणजे जाती धर्मामध्ये विभागले आपणच विभागलं महापुरुषांना, पहिली गोष्ट त्याचा मी ते पहिल्यापासून निषेध करतोय. परंतु जो समतेचा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत आहे. मग याच्यामध्ये जर आपण ह्याच्या पद्धतीने आपण सालाबाद प्रमाणे जे काही म्हणजे महापुरुषांची ही झाली मग त्याच्या पद्धतीने ज्या त्या महापुरुषाचं जे ते योगदान बरोबर प्रत्येक समाजासाठी, त्या समाजाचं योगदान समाजाला समजावं किंवा समाजापर्यंत पोहोचावं, त्यासाठी जो समतेचा संघर्ष आमच्या खांद्यावर टाकला तो समतेचा संघर्ष आम्ही ओढून नेण्याचं काम करतोय. आणि नक्कीच तो समतेचा संघर्ष आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या हातात देऊन आमच्यासारखंच काम किंवा आमच्या अगोदरच्या पूर्वजांनी जे काम केलं ते काम तशा पद्धतीने समतेच्या संघर्ष चालू राहावं आणि सगळ्यांना समानतेची संधी वागणूक मिळावी आणि सर्व महापुरुषांचा जो काही अजेंडा होता की मानवता, तो मानवता अजेंडा हा महापुरुषांचा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं करतोय. बरं, मग आज एक समाजकारण करत असताना आपण ज्यावेळी समाजामध्ये वावरता तर खास करून या सोलापूरमध्ये युवक असतील किंवा जनसामान्य असतील तर त्यांना भेडसावणाऱ्या समस्या कुठल्या वाटतात आपल्याला? म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की सोलापूर शहर हे सगळ्यात मोठं गिरणगाव होतं. म्हणजे अगोदर सोन्याचा धूर निघणारं सोलापूर शहर, आज या ठिकाणी बेरोजगाराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले, एवढी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी हा सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न असेल किंवा बेरोजगारी. आज सोलापूरची दिशा म्हणजे दशा अशी आहे की इथला तरुण शिक्षण झाला, BA BCom झाला, BSc झाला, ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला किंवा त्याच्यानंतर त्याने D.Ed B.Ed केलं, परत MBA BBA झालं, BAMS झालं, जो काही कोर्स झाला त्याचा ज्या ट्रेडमधून त्याचं शिक्षण झालं तर त्याला सोलापुरामध्ये उपलब्धी नाही आहे. बरोबर, म्हणजे रोजगाराची उपलब्धी नाही आहे. मग इथे कोणत्या प्रकारच्या MIDC असतील तर त्या MIDC मध्ये कुठपर्यंत कितीपर्यंत 10वी पर्यंत 12वी पर्यंत म्हणजे मशीन्सवर चालणारे आणि ज्या व्यक्तीने प्रोफेशनल कोर्सेस केले असतील त्या व्यक्तींना मुंबई, पुणे आणि हैदराबादला जावं लागतं. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे आजपर्यंत गिरणगाव म्हणजे आपल्या गावावर आजूबाजूचे, आपल्या जिल्ह्यावर आजूबाजूचे जिल्हे जगत होते आणि आज आपल्या जिल्ह्यातली मुलांना आजूबाजूच्या जिल्ह्याच्या याच्यावर जगावं लागतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. बेरोजगारीचा प्रश्न असू द्या, युवकांचे आज माथे भडकवण्याचं काम करणारे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी हे राहू द्या. म्हणजे रोजगार कसा मिळवायचा, काय मिळवायचा, कोणत्या तरी व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळवेल तरुण. आजचा तरुण तेवढा सक्षम आहे, परंतु आजचा तरुण हा अशा धर्मांध आणि कर्मठ प्रवृत्तींचा हा झालाय, व्यसनी झालाय की त्या तरुणांना कळत नाही की आपण खऱ्या कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी धर्मांधतेचा विळखा बसलेला आहे तरुणांना, तर काही ठिकाणी कर्मठपणाचा विळखा बसलेला आहे. मग अशामधून तरुणांनी सावरला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट बेरोजगारीमध्ये काय, आपण रोजगार स्वतः निर्माण करू शकतो, आपण स्वतः सगळ्या गोष्टी व्यवसायाच्या माध्यमातून घडवू शकतो. त्यासाठी फक्त इच्छाबळ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ज्या काही सरकारी योजना असतील बँकांमार्फत होणारे, त्यांच्याकडून जर व्यवस्थित पद्धतीने आम्हाला कर्ज पुरवठा झाला किंवा व्यावसायिकांना व्यवस्थित हे झालं तर बेरोजगारीचं प्रमाण कमी राहील आणि इथला तरुण इथेच MIDC नवीन निर्माण करेल, तरुणांची MIDC असेल ती. मग अशा प्रकारचं चित्र असताना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे, तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न भेडसावत आहे, स्कॉलरशिपचा प्रश्न भेडसावत आहे. आज SC ST VJNT OBC मायनॉरिटीज या सगळ्यांचा इश्यू असा झाला आहे की त्यांची स्कॉलरशिप 4 वर्ष झाली अजून
आपल्या सरकारी खात्यामध्येच पडू नये, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले नाही, याच्याबद्दल आवाज उठवला. याच्याबद्दल आम्ही मध्यंतरी निदर्शनं केली. राजकुमार बदुलेंना भेटलो, फक्त त्यांनी आश्वासनाशिवाय काय दिलं नाही. त्याच्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंना भेटलो, त्यांनाही निवेदने दिली. म्हणजे आम्ही हक्काच्या माणसांना भेटलं तरी आमचे प्रश्न वंचितच आहेत अजून. म्हणजे आम्हाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारची न्यायच मिळाला नाही. स्कॉलरशिप, आता स्कॉलरशिपचा प्रश्न आहे म्हणून चालत, फ्री शिप असू द्या, मराठा तरुणांचा जो शिक्षणाचा टक्का कमी झालाय त्यालाही सरकार जबाबदार आहे. म्हणजे एबीसी सवलती, SEBC सवलती या सगळ्या आज सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे. हा सगळ्यात मोठा तरुणांसमोरचा प्रश्न आहे. बरं, मग आता आपण बघितलं की समाजकारण करताना नेमक्या समस्या बऱ्याच भेडसावत आहेत. मग आता आपण थोडंसं राजकारणाकडे वळूया की आता बघितलं की लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळीकडे एक लोकसभेचं वारं सगळीकडे आता सध्या घोंगावत आहे. तर असं असताना सोलापूरचा विचार केला तर आतापर्यंत जी लढत होती ती भाजपा आणि काँग्रेस या दोनच पक्षामध्ये मुख्यतः व्हायची. जरी अनेक उमेदवार उभे राहिले तरी मुख्य लढत या दोघांमध्ये व्हायची. मात्र यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे देखील या रिंगणात आहेत. आज एक बहुजनवादी चळवळीमध्ये आपण काम करता, म्हणजे अर्थातच आपला पाठिंबा वंचित बहुजन आघाडीकडे आहे. तर मग हे सर्व असताना 23 मेला निकाल लागेल, दृश्य काय असेल हे सगळं गुलदस्त्यात आहे. मग आपल्याला नेमका एक अंदाज म्हणून काय सांगता येईल की नेमका विजय कुणाचा होईल? नाही, विजयाची नांदी तर वंचित बहुजन आघाडीच यावेळी हे करेल. म्हणजे विजयाचा गुलाल वंचित बहुजन आघाडीच उधळेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण समाजकारणाकडून राजकारणाकडे आलात हे सांगत असताना सगळ्यात मोठा प्रश्न सोलापूरकरांचा आहे. पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न. या सगळ्यांना आजपर्यंत गेले 70 वर्षामध्ये 55 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होते. आलटून पालटून नंतर भाजप सेना आली 15 वर्ष. म्हणजे या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये तुझ्यानंतर मी आणि माझ्यानंतर तू, म्हणजे एकमेकांमध्ये काय म्हणतात त्याला, साठोलोटं करायचं सत्तेचं. कधी तू तर कधी मी, अशा प्रकारचं साठोलोटं करायचं आणि सत्तेवर बसायचं. परंतु सर्वसामान्यांचा प्रश्न त्यांनी आजपर्यंत सोडवलाय का, हा महत्वाचा प्रश्न आहे. बरं, मग आपल्याला एक आता आत्मविश्वास आहे की वंचित बहुजन आघाडी आता विजय होईल. म्हणजे कसं झालंय की ह्या दोन, म्हणजे तुम्ही मगा म्हटल्याप्रमाणे की आजपर्यंत काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्येच लढती व्हायच्या. परंतु कसं झालं की ही लोकशाही नाही आहे. कसं झालं, तू आणि मी म्हणजे दोघांपैकी एकच आपल्याला निवडायचं आहे असा प्रश्न आहे. म्हणजे दोघांपैकी एकच, मग तिसरा पर्याय का नको? मग हे कुठेतरी हे दोघच लोकशाहीला घातक आहेत. मग तिसरा पर्याय जो आपल्या पुढे उभा राहतोय, म्हणजे तिसरा पर्याय आला तर त्याला मग जातीचं राजकारण करतायत म्हणायचं, किंवा ती लोक काय म्हणतात त्याला धर्मनिरपेक्ष नाही आहेत म्हणायचं, किंवा कुठला तर अजून तिसरा भाजपाची A टीम आणि B टीम अशा प्रकारचं हे करून द्यायचं, अफवा करून द्यायची. परंतु सांगायचं काय की बाबा जर भारतामध्ये लोकशाही नांदते, भारतामध्ये लोकशाही नांदत असताना 2 किंवा 2पेक्षा जास्त माणसांनी उभारून आपल्या मताचं परिवर्तन करणं किंवा समोरच्या समाजाच्या मताचं परिवर्तन करणं, आणि आता सध्याच्या मतदाराचा कौल हा वंचित बहुजन आघाडीकडे आलेला आहे. या भीतीने ही लोक काय करतात की वंचित बहुजन आघाडीला B टीम A टीम, परंतु खरी तर A आणि B म्हणजे काय, काँग्रेस हा मवाळ लोकांचा गट आहे आणि सेना भाजपा हा जहाल. म्हणजे स्वातंत्र्य अगोदर ज्या पद्धतीने जहाल आणि मवाळ 2 गट होते त्याच थोडं पुनर्हे झालेलं आहे, पुनर्जीवन हे आधुनिक मवाळ आणि आधुनिक जहाल झालेले आहे. आणि या दोघांच्या भांडणामध्ये आणि दाखवलं की आम्ही लोकशाही वाचवतोय, कधी मी येतोय तर कधी हा येतोय. म्हणजे या दोघांच्या भांडणात फक्त लोकशाही हे दाखवतात, परंतु खरी लोकशाही अशी आहे की तिसरा पर्याय उभारत असताना त्या तिसऱ्या पर्यायाला दाबायचं हे काम करतात. मग ही लोकशाही ठरेल का? नाही, साधी गोष्ट आहे. हे दोघंच जर आजपर्यंत सत्तांतर खेळत असतील, सत्तेचा सारीपाट खेळत असतील, सत्ताचक्र फिरवत असतील, या दोघांमध्येच होत असेल तर मग ही लोकशाही कसली? म्हणजे तुम्ही तिसऱ्याला वरी येऊच देत नाही. मग ते त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीने जोम पकडलाय, या दोघांच्याही डिपॉझिट जप्त होण्याच्या ह्याच्यावर आलेले आहेत. मग हे सगळं होत असताना असा झाला इश्यू की खरी लोकशाही आता नांदण्यासाठी येते, तर ते मतदाराने आज जाणलं पाहिजे. बरं, मग आता आपण बघतोय की या वेळी जी म्हणजे लोकसभा निवडणूक आहे ती वंचित बहुजन आघाडीकडून पहिल्यांदाच लढवली जाते आणि बाळासाहेब आहेत त्यांची जी ही निवडणूक आहे ती पहिलीच आहे. आणि आजपर्यंत खास करून एक पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा कधी सहभाग दिसून आला नाही. मग असं असताना आज मतदारांनी प्रकाश आंबेडकरांना निवडून म्हणजे एक खासदार म्हणून का निवडून द्यावं, आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? असं आहे की मगाच मी म्हटलं की सत्तेचा सारीपाट ही 2च माणसं गिरवायची.
मग त्याच्यामध्ये काँग्रेस सेना आणि बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी सेना. मग ही 2 माणसं कशी करायची की बाबा आजपर्यंत 55 वर्षामध्ये 3 टर्म खासदार राहिलेत शिंदे साहेब. 3 टर्म खासदार राहून आजपर्यंत शिंदे साहेबांनी सोलापूरकरांना पाण्याच्या प्रश्नावर अनेकदा मतं मागितली, पाण्याच्या प्रश्नावर मागितली. आता नवीन आणलेल्या NTPCच्या याच्यावर मागतायत किंवा इथे दिलेले MIDC चिंचोळी सांगतायत त्याच्यावर मागतायत. परंतु त्याच्यामध्ये आजपर्यंत उद्योग निर्मिती झाली आहे का? म्हणजे उद्योग निर्मिती, युवकांना रोजगार भेटलाय का? हा प्रश्न पहिला आहे. बरोबर. आज पाण्याचा प्रश्न बोलताय, उजनीतनं पाणी आणलं, दुहेरी पाईपलाईन केली, हे केलं ते केलं, परंतु त्याचा पाय उतार म्हणजे तुमच्या त्या कामाचा पाय उतार लोकांनी केलेला आहे शिंदे साहेब ऑलरेडी. तुम्ही पाण्याचा प्रश्न मांडताय, तुम्ही पाणी आणलं म्हणून सांगताय, आम्ही मान्य केलंय शिंदेनी पाणी आणलंय, आम्ही त्या पाणी पाजण्याची परतफेड पण केली आहे, यांना 3 टर्म खासदार म्हणून पाठवले. परंतु आमच्या लेकरांचा म्हणजे आमच्यासारख्या तरुणांचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये, बेरोजगाराचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये. परत त्याच्यानंतर आजपर्यंत माझा मराठा बांधव वनवन फिरतोय, 52 मुक मोर्चे झाले, त्यांनाही त्या अगोदर अण्णासाहेब पाटलाच्या लढ्याला खरं तर संपवायचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलंय, हे मराठ्यांनी जाणलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांच्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही, धनगरांना आरक्षण भेटलं नाही, ओबीसीजना आरक्षण भेटलं नाही, त्याच्यानंतर मुस्लिम लोकांना आरक्षण भेटलं नाही. म्हणजे ह्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे की बाबा आजपर्यंत त्याचं घोंगडं भिजत ठेवलं काँग्रेसनं आणि त्याच्यानंतर सत्तेचा सारीपाड बदलला, सत्ता चक्र बदललं आणि भाजप सेनेकडे आलं. भाजप सेनेनं आविर्भावामध्ये येऊन सगळ्यांना आरक्षणाचं वाटप केलं, जशी काही म्हणजे खैरात वाटतोय तशा पद्धतीनं. परंतु ते खरंच आरक्षण कोर्टात टिकतं का? ते टिकण्यासाठी काय केलं पाहिजे? अशा पद्धती त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची फळे नाही. आणि हे जर टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट आहेत, त्यांना त्या पद्धतीचा कायद्याचा गाढा अभ्यास आहे. ते त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने तिथला म्हणजे मराठ्यांचं आरक्षण टिकू शकतं, धनगरांचं आरक्षण टिकू शकतं, कशा पद्धतीने ते मिळवता येऊ शकतं याचा अभ्यास देखील त्यांना आहे. मग हा सगळा विचार आज इथल्या सोलापूरच्या तरुणांनी केला पाहिजे. आणि हे करत असताना मराठा बांधवांनाही माझी विनंती आहे की आजपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये सहभागी झालात किंवा तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून ठेवलं, परंतु खऱ्या अर्थाने समाजाला सत्तेमध्ये सहभागी करायचा असेल तर आरक्षणाचा जो मुद्दा आज इथं या लेवलला उभा आहे, खरं तर हा विषय इथं बोलायचा नव्हता, परंतु हे सत्य आहे, सत्य नाकारता येत नाही. हा जो या ज्या स्टेजला आजपर्यंत सेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं इश्यू आणून ठेवलाय, तो इश्यू क्लिअर करायचा असेल तर एक सामान्य माणूस जो ॲडव्होकेट आहे, जो कायद्याचा गाढा अभ्यासक आहे, त्याला निवडून देऊन त्याला स्टँड घ्यायला लावणं हे महत्वाचं ठरेल. आणि हे करत असताना आजपर्यंत शिंदेंनी यांच्याबद्दल काय केलं नाही किंवा शरद बनसोडे म्हणजे युवा पॅंथर सामाजिक संघटनेने आपल्याच राजकीय दंगल या कार्यक्रमामध्ये शरद बनसोडे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा हे बक्षीस अनाऊन्स केलं होतं आम्ही. म्हणजे विकासाचा तर सोडा लांबपर्यंत संबंध आहे, परंतु सामाजिक समस्यांचा पण यांनी कोणत्या प्रकारचा हा सोडवला नाही, म्हणजे प्रश्न सोडवला नाहीये. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा नवीन पर्याय आज म्हणजे ह्या A-B टीम वाल्यांना जाऊ द्या. खरी A आणि B टीम हे काँग्रेस आणि भाजपवालेच आहेत, हे एकमेकांमध्ये फक्त करतात. परंतु ही जी नवीन C टीम ओरिजिनल म्हणजे ही कोणाची आहे A-B टीम नाहीये, ही स्वयंस्फूर्तीने स्वतः या इथल्या धनगरांनी, साळ्यांनी, माळ्यांनी, कोळ्यांनी, कोष्ट्यांनी, वंजाऱ्यांनी, वैदूंनी, परत मराठ्यांनी अशा सकल आलुतेदार बरोबरीने बांधलेली ही जी वज्रमूठ आहे, ही खऱ्या अर्थाने आज वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे आणि वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय आहे आज महाराष्ट्रासमोर. बरं, मग आपण बघतो की ज्यावेळी निवडणुका असतात, म्हणजे ती पालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, कुठलीही निवडणूक असू दे, तर बऱ्याच वेळा काय केलं जातं की त्याचे जे निर्णय आहेत ते त्या ठिकाणी असलेले समाज घटक, मग जाती, धर्म यावर अनेकदा त्याचे निर्णय विसंबून असतात, आपण बघितलेलं आहे. मग आता खास करून सोलापूरचा जर विचार केला तर असं आपल्याला दिसून येतं की आजपर्यंत जे 3 वेळा खासदार होते म्हणजे काँग्रेस पक्षाकडून सुशीलकुमार शिंदे, तर हे देखील एक आजपर्यंत दलित किंवा वंचितांचं एक प्रतिनिधित्व किंवा एक नेतृत्व म्हणून ते खासदार झाले. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं की आता प्रकाशजी आंबेडकर जे आहेत ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून एक समाजप्रिय व्यक्तिमत्व आहे. मग असं असताना या बहुजनांची मतं कुठंतरी या दोघांमध्ये विभागली जातील असा धोका आहे का? आणि दुसरा असं आहे की भाजपा पक्षाचे जे उमेदवार आहेत डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत, तर सोलापुरात लिंगायत समाज मोठा आहे. मग अशा पद्धतीनं हा समाज जर महाराजांच्या मागे गेला तर याचा देखील धोका कुठंतरी वंचित बहुजन आघाडीला होतोय का? तर या दोन्ही उमेदवारांबाबत जर समाज घटकांचा निर्णय सहभाग बघितला तर आपल्याला काय वाटतं? नाही, या दोन्ही उमेदवारांबाबत बोलायचं म्हटलं तर सोलापूरची जनता सुज्ञ आहे. म्हणजे एकीकडे जातीचं राजकारण खेळायचं
आणि दुसरीकडे जातीच्या नावाने मते मागायची. म्हणजे आज मला खरं तर स्वामी महाराजांबद्दल नितांत आदर आहे. भलेही मी म्हणजे आंबेडकरवादी माणूस असलो किंवा नास्तिक जरी असलो तरी जो शांतीचा संदेश पसरवणारे महाराज आहेत, या महाराजांचा अचानक या महाराजांना राजकारणाबद्दल प्रेम कसं होतं गेलं, हा प्रश्न पहिल्यांदा पडला आम्हाला. आणि हे पडले असताना कसं आहे की आज खऱ्या अर्थाने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यासाठी लिंगायत बांधव महात्मा बसवेश्वरांचा विचार घेऊन रस्त्यावर असताना मग त्यांच्या नावे त्यांची मतं वळवण्यासाठी खरं तर ह्या सुज्ञ जे सुशिक्षित लिंगायत बांधव आहेत, ज्यांचं शिक्षण झालंय किंवा जे खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वरांना शरणार्थी म्हणून शरण जातात आणि त्यानंतर त्या खऱ्या लढ्याला ते पुढे घेऊन जात असताना मग अशा प्रकारे त्यांच्यामध्ये विदारक चित्र निर्माण करायचं की एक अक्कलकोट मठातील स्वामींना इलेक्शनला उभा करायचं. म्हणजे जे हात आशीर्वाद देण्यासाठी होते त्यांना आशीर्वाद म्हणजे मतं मागण्यासाठी हात जोडावी लागत आहेत. या प्रकारचं जे घाणेरडं राजकारण या भाजप सेनेने खेळलंय त्याला कधीच लिंगायत समाज माफ करणार नाही. आणि लिंगायत समाजाचा मला पुरेपूर विश्वास आहे, जो सुशिक्षित तरुण आहे, जो सुशिक्षित लिंगायत मतदार आहे, त्यांना स्वतंत्र धर्माचा दर्जा हवा आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा हवा आहे आणि तो मिळण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर हे नक्कीच संसदेच्या पटलावर विषय मांडतील आणि ते मिळून घेतील. त्यासाठी लिंगायत धर्मातील जे काही सुशिक्षित मतदार आहेत, सुज्ञ मतदार आहेत, ते आता ह्या भूलथापांना बळी न पडता म्हणजे त्यांचा आदर असेल. आणि मोठा रोष ओढवला होता लिंगायत समाजातील काही घटकांनी, महाराजांविरोधात बंड पुकारलं होतं की तुम्ही आम्हाला हे करताय, काय म्हणतात त्याला, धर्मसत्तेत जाऊ नका म्हणून सांगताय आणि स्वतः राजकारणामध्ये उतरताय. ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत धर्मातील अनेक संघटनांनी विरोध दर्शवला होता. मग हे होत असताना त्या भावनांचा विचार महाराजांनी करायचा होता आणि ह्याच्यामधून काढता पाय घ्यायचा होता, परंतु ते तसं झालं नाही. या दोन नेत्यांच्या दबावापोटी, या दोन नेत्यांच्या आग्रहापोटी त्यांनी महाराजांना समोर उभा केलं आणि लिंगायत धर्माच्या मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता लिंगायत धर्माचं मताचं विभाजन होणार नाही. इश्यू काय आहे की जो सुशिक्षित मतदार आहे, तो जो शिकलेला मतदार आहे, त्याला लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा हवा आहे. त्यासाठी म्हणजे कसं आहे की जर स्वतःच्या धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आला तर प्रत्येक जण पेटून उठतो, परंतु लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळणं गरजेचं आहे. कारण भारताच्या संविधानाने प्रत्येकानं प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा, त्याचे काय म्हणतात त्याला जडणघडण करावी किंवा त्याच्या जतनासाठी प्रयत्न करावेत, हा कायदा भारतीय संविधानाचा आहे. मग याच्यामध्ये हे लोक जर स्वतःच्या स्वतंत्र धर्माची मागणी करत असतील तर हे काँग्रेस राष्ट्रवादी वाले काय करतात की यांना डावलं ठेवायचं, भिजत ठेवायचं. त्यांनी ही मदत केली नाही आणि सेना भाजपवाल्यांनी ही मदत केली नाही. मग अशा चित्रामध्ये महाराजांच्या नावे मते मागायला जाताना ते खरंच तोंडबळी पडणार आहेत. म्हणजे महाराजांना समोर करून लिंगायत धर्माच्या मध्ये आपापसात रोष निर्माण करायचा. मतदार लिंगायत मतदाराच्या म्हणजे उमेदवार लिंगायत मतदाराच्या दरवाजावर गेला आणि त्यांनी मतासाठी हे केलं आणि समोरचा मतदार जर खरंच शिवानंद हेबतपुरेंसारख्या एक वैचारिक परिवर्तन आणि वैचारिक क्रांती करणाराचा शिष्य असेल किंवा त्यांचा कार्यकर्ता असेल तर त्याने जर विचारलं उमेदवाराला की तुम्ही लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळवून देऊ शकला नाहीत आणि मतं मागून आता काय फरक पडणार आहेत, अशा प्रकारचा प्रश्न केला तर त्यासाठी महाराजांकडे पण उत्तर नसेल. त्यामुळे सुज्ञ लिंगायत धर्माचे जे मतदार आहेत ते नक्कीच वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या प्रमाणात येतील. त्यामुळे काही विभाजनाचा वगैरे प्रश्न निर्माण होणार नाही. बरं, आपण बघतो की कुठलीही निवडणूक असू दे की एक आता बघितलं की सुशिक्षित किंवा एक शिक्षणाचा टक्का समाजामध्ये जास्त आहे. प्रत्येक सुशिक्षित नागरिक विचार करतोय की आम्हाला जो आता कोण प्रतिनिधी मिळणार आहे तो नेमका विकास कामं करणारा असावा किंवा त्यांनी कामं केलीत किंवा पुढेही करणारा असावा, असा विचार प्रत्येक वेळीच आज प्रत्येक नागरिक करतोय. बरोबर. आज काँग्रेस पक्षाकडून असं सांगितलं जातं की सोलापूरच्या बाबतीमध्ये विविध योजना असतील, NTPC असेल, विमानतळ असेल किंवा रस्त्याचं चौपदरीकरण असेल, किंवा भाजपाकडून सांगितलं जातं की रस्ते जे आता चौपदरीकरण झालंय, स्मार्ट सिटी योजना असेल, ह्या सर्व गोष्टी विकासाचे मुद्दे म्हणून या निवडणुकीमध्ये समोर आणले जातात. मात्र मग आता वंचित बहुजन आघाडी ज्यावेळी या रिंगणात उतरते, मग नेमकं विकासाचे मुद्दे म्हणून लोकांसमोर काय सांगाल? खऱ्या अर्थाने विकासाचे मुद्दे हेच असतील. खरं तर वंचित बहुजन आघाडीचा संविधान हा जाहीरनामा आहे. संविधानाचा सरनामा जो आहे तो जाहीरनामा आहे. तो तंतोतंत कसा लागू करता येईल हा महत्वाचा उद्देश वंचित बहुजन आघाडीचा आहे.
मग त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे विकासाचं श्रेय लाटण्यासाठी हे भाजपा सेनानी केलेलं राजकारण असू द्या. खरं विकासाचे मुद्दे काय, खऱ्या अर्थाने आमदार खासदार नगरसेवकापासून आमदार खासदारापर्यंत त्यांचं कामच आहे ते करायचं. रस्त्याचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, विजेचा प्रश्न असू द्या किंवा स्थानिक प्रश्न असू द्या. मग आजपर्यंत आपल्याला 55 वर्षामध्ये 3 टर्म ज्या शिंदे साहेबांना निवडून दिलं त्यांनी फक्त पाण्यावर मतं मागितली. खऱ्या अर्थाने IT पार्क आलाय का आज? माझा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा तमाम सोलापूरकरांना प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न सुटलाय का तुमचा? विजेचा प्रश्न सुटलाय का? रस्त्याचा प्रश्न सुटलाय का? नाही ना. मग आता तुमच्यासमोर नवीन पर्याय आहे, मग तो पर्याय तुम्ही निवडला पाहिजे. आता तो झाला. परत असंघटित कामगारांचा प्रश्न आहे, विडी कामगारांचा प्रश्न आहे, यंत्रमाग कामगारांचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न असताना शिंदे साहेबांनी आज काय केलं सोलापूरमध्ये? विडी कामगारांचा प्रश्न आहे तसाच आहे, व रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा असंघटित कामगारांचा प्रश्न आहे तसा आहे, यंत्रमाग कामगारांचा आहे तसा प्रश्न आहे. म्हणजे विकासाचे प्रश्न जरा बाजूला ठेवले आणि जरा सामाजिक समस्यांकडे आलो तर ह्या कामगारांचे प्रश्न अजून आहेत असे खितपत आहेत. जुन्या गिरणीपासून, जुनी मिल आपली त्याच्यापासून ते आजपर्यंत म्हणजे गिरणगाव म्हणून फेमस असलेल्या सोलापूरमध्ये आज चाळीसाठी भांडणं होत आहेत, चाळीमध्ये घरासाठी. मग आवास योजनेचे घर गेले कुठे? ती एक प्रश्न आहे. आणि त्याच्यामधून अजून काही गोष्टी आहेत की ज्या पद्धतीनं हे झालं शिंदेबद्दल, ज्या पद्धतीनं ह्या 5 वर्षामध्ये भाजप आली आणि भाजपाने विकासाच्या आधारावर म्हणजे आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही चौपदरीकरण केलं, आम्ही याचं हे केलं. अहो तुम्हाला ते करायचं होतं परंतु झालं नाही आहे. कारण काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी मग म्हणल्याप्रमाणे युवा पॅन्थरने त्यांच्यावर शरद बनसोडे दाखवा, 1000 रुपये मिळवा हे बोललं होतं. याच्या मागचं कारणच हे होतं की आजपर्यंत सोलापूरमध्ये ते दिसलेच नाहीत. शरद बनसोडे का दिसले नाहीत? तर त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं नाही. यांनी एक रस्ता बांधला किंवा पाण्याचा प्रश्न सोडवला. आज 8 दिवसांनी पाणी येते. म्हणजे हैरत आहे, मला अचंबा वाटतो की सोलापूरचे एवढे जनता सुज्ञ असताना, म्हणजे हुतात्म्याची नगरी असताना सोलापूरकरांना पाणी भेटत नाही. म्हणजे एखाद्या वेळी स्वातंत्र्यासाठी रक्त बलिदान केलेल्या इथल्या हुतात्म्याचा इतिहास असताना पाण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय. म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्या पद्धतीनं आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना भाजपाला आपण निवडून देतोय. परंतु तिसरा पर्याय असणाऱ्या माणसाला, म्हणजे जो माणूस खऱ्या अर्थाने विकास करू शकतो, जो माणूस आपल्यातला आहे, जो माणूस आपल्या समस्यांचा निराकरण करू शकतो किंवा आपल्यातून निवडून जाणारा माणूस आहे, त्या माणसाला मग तुम्ही का बरं बघत नाही? म्हणजे तुम्ही आजपर्यंत फक्त यांना आणि यांना, ह्या दोघांनाच तुम्ही हे केलेलं आहे. मग तिसरा पर्याय तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही या गोष्टींचा विचार का करत नाही? म्हणजे आता इश्यू असा झालाय की विचार का करत नाही, म्हणजे म्हणण्यापेक्षा ते विचार करतायत आणि त्यांना हे कळालं आहे की बाबा ह्या प्रश्नावर अभ्यासू प्रवृत्तीने निर्णय देऊ शकणारे प्रकाश आंबेडकर आहेत. मग त्यामध्ये पाणी असू द्या, वीज असू द्या, रस्ते असू द्या किंवा रोजगार असू द्या, कापड गिरण्यापासून सगळ्या गोष्टी असू द्या, संघटित कामगाराचे प्रश्न असू द्या, परत विडी कामगाराचे प्रश्न असू द्या, या सगळ्यांवर उत्तर एकच आहे वंचित बहुजन आघाडी सध्या यांच्याजवळ. कारण इतरांनी कामच केली नाहीत, इतरांना दाखवण्यासारखं काय नाही आहे. तोच तो अजेंडा, तोच तो जाहीरनामा. म्हणजे त्यांचा जो जाहीरनामा आहे खऱ्या अर्थाने भोगसनामा आहे. फक्त 4 कलर पेजेसचं एक पेज छापायचं आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये काही केलेली कामं लिहायची, परंतु खऱ्या अर्थाने ती कामं सत्यात उतरलीच नाहीत. असा इश्यू आहे. बरं. मग त्यासाठी ही माणसं आता म्हणजे वंचित माणसं वंचिताचे हक्क घेण्यासाठी स्वतः संसदेमध्ये वंचितांचं प्रतिनिधी पाठवतील. बरं. तर आपण बघितलं की ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले त्यावेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे म्हणाले की आमची खरी लढत ही वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे. आणि वंचित बहुजन आघाडी मार्फत ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अर्ज दाखल केला किंवा एक सूर कार्यकर्त्यांचा वंचित आघाडीचा येतोय की कुठेतरी आमची खरी लढत ही भाजपासोबत आहे. मग असं असताना जर सोलापुरात बघितलं तर महापालिकेमध्ये 50वर नगरसेवक हे भाजपाचे आहेत. त्यानंतर 2 जे आमदार आहेत म्हणजे सध्याचे कॅबिनेट मंत्री, त्यात सहकार मंत्री आणि आपले पालकमंत्री हे देखील भाजपाचे आणि विद्यमान खासदार देखील भाजपाचे आहेत. मग हे संख्याबळ कुठेतरी जास्त असल्यामुळं हे कुठेतरी वंचित बहुजन आघाडीच्या या घोडदौडीमध्ये कुठेतरी अडथळा ठरेल काय वाटतं? नाही, अजिबात नाही. ह्या गोष्टीचं मी निराकरण अशा ह्याच्याने करेन की इथला जो खासदार आहे तो लाटेच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे ती जी काही मोदी लाट वगैरे चालू होतं त्या लाटेच्या प्रवाहामध्ये वाहत आलेला खासदार आहे. त्याने कामं केली नाहीत. जरी विद्यमान असला तरी त्याच्या मागे जनता नाहीये. जो प्रभाव सोशल मीडियाच्या माध्यमातून या जनतेवर लादला गेला किंवा मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे
जे काही लादली गेलेली ही होती त्या माध्यमातून निवडून आलेला खासदार त्याच्याबद्दल आता न बोलणंच बरं. त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये जे 50 तुम्ही बोललेले नगरसेवक आहेत त्यातल्या कित्येक नगरसेवकांनी स्वतःच्या पक्षाचा राजीनामा तयार ठेवलाय आणि ती माणसं वंचित बहुजन आघाडीला आज मदत करतायत. मग त्याच्यामध्ये रवी गायकवाडचं नाव असेल, वंदना अजित गायकवाडचं नाव असेल, हे नगरसेवक आहेत. आणि काही माणसांनी तर स्वतः तोंडाने म्हटलेलं आहे की आम्हाला आमचे प्रश्न तिथं मांडायचे असतील तर आमच्यातल्या सगळे मत, म्हणजे ही सगळी निवडून आलेली ही पैशाच्या बळावर आणि मोदीच्या लाटेवर निवडून आलेली माणसं आहेत. सामान्याचे प्रश्न सामान्य माणूसच जाणू शकतो. मग सामान्य माणूस कोण आहे तर प्रकाश आंबेडकर आहे. यांच्या संख्याबळाचा मतदारांवर कोणत्याही प्रकारे इफेक्ट पडणार नाही. इश्यू असा आहे की ज्या पद्धतीनं भाजपामधले जे काही नगरसेवक असतील ते आमच्यामध्ये आलेले आहेत, त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे माननीय प्रकाश यशवंत आंबेडकरांना सपोर्ट केलेला आहे आणि ते ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आहेत. मग हे सगळं होत असताना आता राहिला प्रश्न 2 कॅबिनेट मंत्र्यांचा. ह्या 2 कॅबिनेट मंत्र्यांचं कसं आहे की एकाचं तोंड पूर्वेकडे आणि एकाचं तोंड पश्चिमेकडे. म्हणजे तुझं माझं ते मग म्हटल्याप्रमाणे शिवसेना आणि भाजपामध्ये जसं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तशा प्रकारचं काम या 2 मंत्र्याचं आहे. या 2 मंत्र्याच्या वादामुळे महानगरपालिका ही आज डब घाईला आली आहे. खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळी माझे सहकारी सोहन लोंढे, सुहास कदम, राम जाधव, सागर शितोळे, राज सलगर, भले वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी सोलापूरच्या प्रश्नावर आम्ही ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी या 2 मंत्र्यांच्या भांडणामुळे बजेट सादर होत नव्हतं. ज्यावेळी आम्ही गाजर आंदोलन केलं, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ह्या महापौरांनी, खऱ्या अर्थाने ह्या लोकांना बजेट सादर करता येईना. मग ही लोक कशा पद्धतीने ह्याच्या समोर जातील? म्हणजे कसं आहे की हे सांगणं का गरजेचं आहे की ह्या 2 लोकांच्या भांडणामुळे आमचाही घात झालाय. मग हे सगळ्या जनतेला कळलेलं आहे आणि ह्या दोघांच्याच भांडणाचा लाभ हा वंचित बहुजन आघाडीला होणार आहे. आणि इथले जे काही 50 नगरसेवक, 2 कॅबिनेट आणि 1 खासदाराचं जे गणित आहे ते पूर्णपणे या ठिकाणी फोल ठरून जाणार आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की कुठेतरी संख्याबळाचा काही उपयोग होणार नाही. कारण ह्यांची सगळ्यांची तोंड आश्वासन देण्यामध्ये हे झालेली आहेत. ज्यांनी आजपर्यंत आश्वासन दिले आणि कामं केली नाही. आज तुम्हाला दाखवतो 50च्या 50 नगरसेवकांच्या घरासमोरून येतो. घरासमोरून तुम्हाला गल्लीपासून फक्त रस्त्यापर्यंत, हायवेपर्यंत येण्याची ही आहे. जर तुमची गाडी तिथपर्यंत व्यवस्थित आली तर मी ह्या 50च्या 50 नगरसेवकांना प्रत्येकी 1,000 रुपयाचं बक्षीस वैयक्तिक इथं जाहीर करतो. त्यांचे रस्तेच तसे आहेत. म्हणजे गाडी गल्लीतून बाहेर येईपर्यंत गाडीचा खुळखुळा होतो की काय असा प्रश्न या लोकांमध्ये आता पडलाय. मग ही माणसं स्वतःची वाड्या वस्त्या किंवा गल्ल्याबोळ आणि स्वतःचे प्रभाग जर व्यवस्थितरित्या ठेवू शकत नाहीत, मग हा अखंड महाराष्ट्र आणि भारत कसा एक संघ ठेवतील अशा प्रकारचा प्रश्न आहे. बरं, आता आपण बघतो की ज्या पद्धतीनं या लोकसभेचा प्रचार सुरू आहे, सगळीकडे कॉर्नर सभा असतील, त्यानंतर विविध बैठका असतील किंवा पदयात्रा सुरू झालेल्या आहेत. मात्र मागे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की दिग्रस येथे बाळासाहेब आंबेडकरांवर गुन्हा दाखल झाला की निवडणूक आयोगालाच आम्ही जेरबंद करू असं एक वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर सोलापुरात आपण बघितलं की नई जिंदगी म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी एक स्थानिक नेते यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचं जे व्यासपीठ होतं त्यावरून त्याला तिथल्या भागाला एक छोटा पाकिस्तान असं एक वक्तव्य केलं आणि त्याबरोबरच इतर पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे जे ज्येष्ठ नेते होते त्यांची कुठेतरी खिल्ली उडवली. मग याबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे हे कितपत योग्य आहे की अयोग्य आहे, काय सांगाल आपण? नाही, दिग्रस येथल्या वक्तव्याचं बोलायचं म्हटलं तर ते दिग्रस येथील वक्तव्य कधीच आहे काय हे तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि ते वक्तव्य म्हणजे कसं आहे की जर आम्ही सत्तेत आलो, जो चुकीचा आहे त्याला शिक्षा होणं गरजेचंच आहे. जो चुकीचा आहे त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे. जो चोर आहे त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे. ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून बाळासाहेबांनी विधान केलेलं आहे. जर निवडणूक आयोग चुकत असेल तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या संविधानाने अधिकार दिलाय, आपल्या न्यायालयीन व्यवस्थेने अधिकार दिलाय आणि त्यासाठी प्रोटेस्ट करण्यासाठी त्यांच्याकडे वकील आहे, वकिलाची टीम आहे, सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आहे. या सगळ्या गोष्टींचा ते पुरेपूर हे करू शकतील. आणि राहिली गोष्ट इथल्या वक्तव्याचं, इथल्या स्थानिक नेत्यांनी, इथले जे काही लोकल नेते आहेत त्यांनी परवा दिवशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही की अशा प्रकारचं वक्तव्य केलं. खऱ्या अर्थाने ते वक्तव्य कशा माध्यमातून आलं किंवा कसं आलं हे जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्या इथल्या भौगोलिक याचा म्हणजे भौगोलिक सामाजिक याचा
काय म्हणतात म्हणजे लोकांनीच सामाजिक व्यवस्थेचा तुम्ही थोडा अभ्यास करणं म्हणजे गरजेचं आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही अभ्यास केलेला असेल, परंतु इथल्या धर्मांध आणि कर्मठ लोकांनी की ज्या ठिकाणी मुस्लिमांचा गट्टा जास्त आहे, ज्या ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे, त्यांनी ऑलरेडी याला छोटा पाकिस्तान म्हणून हिनवलंय. आजपर्यंत प्रकर्षाने हे कधीच मीडिया समोर आले नाही, याची मला खंत वाटते. आणि ज्यावेळी एखाद्या वक्तव्याचे म्हणजे जीभ घसरून वक्तव्य होतं त्याचा तुम्ही विपर्यास करताय, ही गोष्ट मोठी म्हणजे याची आहे की बाबा लाजिरवाणी गोष्ट आहे. की आपल्या सोलापूरची सत्यता ही आहे की नई जिंदगीमध्ये जायचं म्हटलं तर इथल्या रूढी परंपरेनुसार आलेल्या माणसांनी किंवा इथल्याच कर्मठ माणसांनी, धर्मांध माणसांनी, जे हिंदुत्वादी कर्मठ माणसं आहेत, त्यांनी या जास्त लोकसंख्या असलेल्या एरियाला या लोकांनी मिनी पाकिस्तान नाव दिलेलं आहे. मग कुठेतरी ही सत्यता मांडण्याचा प्रयत्न करताना त्यांची जीभ घसरली. त्यासाठी आम्ही आमच्यातले म्हणजे जे काही तिथले नागरिक आहेत त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे की आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला भारतीय असल्याचा कोणी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. राहिला प्रश्न किंवा तिथल्या ज्या मुस्लिम बांधवांनी स्वतः त्याचा निषेध केला, म्हणजे ज्या काही घटना घडल्या की जे काही वक्तव्य झालं, जे काही बेताल होतं किंवा कोणत्या पद्धतीचं, म्हणजे यांना सांगायचं असं होतं की तुम्ही हिनवलेलं कोण, आजपर्यंत सोलापुरातील जे काही हिंदुत्ववादी कर्मठवादी माणसांनी हिनवलेल्या मुसलमान एरियाला तुम्ही छोटा पाकिस्तान म्हणताय असं बोलायचं होतं. परंतु जीभ घसरली आणि त्यांच्याकडनं वक्तव्य दुसरं झालं. परंतु रिॲलिटी ही आहे या सोलापूरच्या स्थानिक, जे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की इथले जे कर्मठ माणसं आहेत ते आजही त्याला छोटा पाकिस्तानच म्हणतायत. म्हणजे आम्हाला आमच्या एरियाला कोणी हे म्हणावं असं मला कधीच म्हणायचं नाही. परंतु एक गोष्ट आहे, आम्ही भारतीय आहोत, इथले मुसलमान भारतीय आहेत. मला एक प्रकर्षाने अजून एक गोष्ट मांडायची आहे, शिंदे बाबत असू द्या किंवा इथल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपासाठी असू द्या. आज असं म्हणजे अशी परिस्थिती आहे, जर इथल्या SC ST VJNT OBC आणि मायनॉरिटी OBC वाल्यांनी या सगळ्यांनी आंदोलनं केली तर ती नक्षलवादी ठरतायत, ती माणसं नक्षलवादी ठरतायत सर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, इथल्या मुसलमानांनी जर आंदोलन केलं तर ती दहशतवादी ठरवली जातात. म्हणजे इश्यू असा आहे की आम्ही हक्कासाठी, न्याय हक्कासाठी आम्ही आवाज उठवला तर दहशतवादी, नक्षलवादी. प्रामुख्याने हा मुद्दा मांडणं मला गरजेचं का वाटलं, कारण ही सत्य परिस्थिती आहे. काँग्रेसनेही तेच केलं, सेना, भाजपा तर मग विषय सोडून टाका, ही आपल्याला पूर्णपणे म्हणजे उघडं नागडच करते या बाबतीत, म्हणजे पूर्णपणे टपकाच लावून सोडते. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मनापासून असं वाटतं की बाबा हे सगळं माझ्या भारत देशात होतंय. मग हे जे काही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे, म्हणजे देशभक्त म्हणून घेणारे लोक आहेत, जे देशभक्तीचा अजेंडा घेऊन, नारा घेऊन जातात, ती लोक त्या RSSच्या ह्याच्यामध्ये सापडलेल्या हत्याराबाबत बोलत नाहीत, त्यांच्या दहशतवादाबाबत बोलत नाहीत, आणि मग करायचं तर राजकारणानंतर मग हिंदुत्वाच्या नावे. अशा प्रकारची फसवणूक या लोकांकडून होते. आणि हे जे काही वक्तव्य आहेत, आता या वक्तव्याच्या अनुषंगानेच मला अजून एक तुम्हाला मांडायचं आहे की गेल्या दोन ह्या महिन्याच्या इलेक्शनच्याच याच्यावर ज्यावेळी रावसाहेब दानवे जे भाजपचे हे आहेत, त्यांनी 2 वेळा आपल्याच सैनिकांना अतिरेकी म्हटलं. मग ही जनता तर दूधखुळी नाही आहे, ही तर जनता सुज्ञ आहे. या जनतेला माहित आहे खऱ्या अर्थाने एकदा माणसाकडून चुकी होते आणि देवही त्याला माफ करतो. आपण तर माणसं आहेत, आपण त्यांना माफ केलं, चला रावसाहेब दानवेंना एकदा माफ केलं, परंतु दुसऱ्याही सभेत दुसऱ्याही वेळी त्यांनी तशाच प्रकारचं वक्तव्य करायचं, म्हणजे हा नालायकपणाचा कळस त्यांच्यापासून आलेला आहे. मग याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींना, म्हणजे छोटी गोष्ट नाहीये, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणारे बसलेली IT सेलची मुलं आहेत. मग छोटा पाकिस्तानला फोकस करायचं आणि कुठेतरी जातीवादी आम्ही आहोत असं दाखवायचं. आता ह्या अतिरेकीच्या मुद्द्याला हे फोकस करणार नाहीत. आम्ही कुणाला, आमचीही IT सेल आहे, आमचेही कार्यकर्ते आहेत, आमच्याही याच्यामध्ये सोशल मीडियावर वावरणारे माणसं आहेत, पण ही कधी कुणाला असे एकदमच हे करणार नाहीत. कारण जर चुकून त्यांच्याकडून झालं असेल तर त्यांनी माफी मागावी आणि त्या पद्धतीने पुढे काम करत राहावं. मग आता अजून एक आपण बघतो की आता प्रचार म्हणजे जोरात सुरू आहे सगळ्या पक्षांचाच. आणि ज्यावेळी एक चर्चा सुरू झाली की सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीमार्फत प्रकाश आंबेडकर रिंगणात उतरणार आहेत, तर तेव्हापासून त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे सोलापुरात आहेत. आणि त्यांच्याबरोबर आपण एक पदाधिकारी म्हणून वावरत असताना नेमक्या आता लोकांच्या मनातील भावना काय आहेत? नाही, ज्यावेळी बाळासाहेबांनी म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरामधून फॉर्म भरला त्याच्या 1 महिना अगोदरपासून सुजात इथे तळ ठोकून आहेत. म्हणजे इथल्या सगळ्या लोकॅलिटीचा अभ्यास करणं किंवा इथल्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून जो काही ज्यावेळी आम्ही मतदाराच्या समोर जातो, म्हणजे सुजात असतील किंवा आनंदराज साहेब असतील
किंवा बाकीचे जे काही अमित भुईगळ साहेब असतील, अशोक सोनवणे साहेब असतील, प्रचारार्थ एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्या वाड्या वस्त्यावर गेले तर त्या ठिकाणी एक प्रेमाचा आणि आदराचा त्यांना हा काय म्हणतात मेसेज भेटतो की ज्यावेळी आम्ही धनगर वस्तीमध्ये जातो, धनगर समाजाच्या वस्तीमध्ये जातो, त्यावेळी एकीकडून सूर येतो माणसातूनच, अरे हे बाबासाहेबांच्या नातवाचा मुलगा आहे. म्हणजे एकीकडे बाबासाहेबांच्या नातवाचा मुलगा म्हणजे त्या व्यक्तीला आम्ही प्रत्यक्षात पाहू शकलो नाहीत, परंतु त्यांच्या वारसदार तर इथे आले आहेत, त्यांना बघण्याचं तर भाग्य लागेल म्हणून अनेक वयस्कर माणसं त्यांना बघायला भेटायला येतात, बोलतात आणि ते स्वतःहून म्हणतात की आजपर्यंत आम्हाला जे काही हक्क बाबासाहेबांनी दिले त्याचा पाय उतार तर आम्ही करू शकत नाही किंवा त्याचे ऋण आम्ही फेडू शकत नाही, परंतु आलेली संधी आम्हाला दवडायची नाही, प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने आलेली संधी आम्हाला दवडायची नाही. त्यासाठी आम्ही यावेळी आम्हाला जर आमच्या हयातीमध्ये बाबासाहेबांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला असता किंवा आम्ही त्या हयातीत असतो तर आम्ही नक्कीच बाबासाहेबांना मतदान केलं असतं, परंतु ते आमचं दुर्दैव होतं. ते आमचं दुर्दैव होतं की आम्हाला बाबासाहेबांना मतदान करता आलं नाही, परंतु त्याच रूपातून त्यांच्या म्हणजे भावना बघा, त्याच रूपातून बाबासाहेब प्रत्यक्षात आम्हाला लाभले की काय असा त्यांचा एक समज झालेला आहे. जर त्यांना त्यांच्या ऋणांचा आम्हाला थोडा तरी पाय उतार करता आला किंवा काय म्हणतात त्याला हेच बोलतात ना आपण उपकाराची फेड करता आली किंवा ऋण चुकीचा शब्द वापरला पाय उतार मग बहुतेक आणि उपकाराची परतफेड करायची असेल तर ते परतफेड करत असताना ती तिथं करू शकलो नाही, तर यांच्या रूपाने मला संधी मिळाली आहे ती आम्ही इथे करून दाखवणार. मग हाच सूर धनगर वस्तीतून आहे, मोची समाजातून आहे, बौद्ध समाजातून आहे, मातंग समाजातून आहे, म्हणजे इथल्या ज्या काही शोषित पीडित दलित आदिवासी मायनॉरिटी मुस्लिम समाजातून हा जो काही सूर आहे की हयातीत आम्हाला बाबासाहेबांना मतदान करता आलं नाही, परंतु त्यांच्या कामाची परतफेड किंवा त्यांनी दिलेल्या अधिकाराची आम्हाला थोड्या प्रमाणात धूळ नाही धुळ्याची कण म्हणून परतफेड करायची वेळ आली आहे, तर आम्ही नक्कीच बाळासाहेबांनाच मतदान करणार आहोत. आणि अशा प्रकारचं वक्तव्य ऐकून सुजातच्या चेहऱ्यावर म्हणजे ज्यावेळी ते हास्य फुलतं ते बघण्यासारखं असतं आणि म्हणजे एक मनापासून निघालेलं हसू हे खरंच समोरच्या माणसांना भावतं. आणि तिथून मग अजून आम्हाला प्रचार करण्यासाठी सुजात असतील, आम्ही आनंदराज साहेब असू किंवा अमित भुईगळ असतील आणि सोनवणे असतील यांना अजून तिथून मग ताकद मिळते किंवा अजून जोमाने प्रचार करण्याची. म्हणजे एकूणच एक आनंदी आणि उत्साही वातावरण हे लोकांच्या मनामध्ये सध्या आहे. हो. तर आतिश जे आज आपण या कार्यक्रमामध्ये आलात तर हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व दर्शकांना या माध्यमातून आपण नेमकं काय सांगाल या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर? या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर माझं सांगणं एवढंच आहे की सोलापूरचा तरुण, सोलापूरच्या माता भगिनी, माझ्या समस्त माता भगिनी, भाऊबंदकी आणि समस्त सोलापूरकर कोणत्याही जातीचा असो ते, मग त्यांनी फक्त एक केलं पाहिजे, आजपर्यंत आपल्याला जे हक्क मिळाले नाहीत ते हक्क आपल्या माणसाकडून आपण मिळवू शकतो. त्यासाठी आपल्यासाठी नवीन पर्याय उभारलेला आहे, ते प्रकाश यशवंत आंबेडकरांच्या नावे. त्यांना आपण निवडून दिलं तर आपल्या नक्कीच समस्या महानगरपालिकेपासून संसदेच्या पटलावर मांडण्यापर्यंतचं काम प्रकाश आंबेडकर हे नक्की करतील. आणि इथल्या समस्त माझ्या तरुण बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे, मतदान हा सुट्टीचा दिवस मानू नका. मतदानाचा दिवस हा आपलं भविष्य घडवण्याचा दिवस आहे. आपल्या हाताने आपल्या भविष्याची राख रांगोळी करून घेऊ नका. हा सुट्टीचा दिवस न मानता या ठिकाणी तुम्ही सुट्टीवर असाल किंवा कोणत्याही गावी असाल, कोणत्याही ठाव ठिकाणात महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल, हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करू नका. या लोक उत्सवाचा महोत्सव साजरा करायचा असेल तर मतदान टाकूनच म्हणजे मतदान करूनच तुम्ही ह्या गोष्टीचा लोक उत्सव साजरा करा. ही माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणावर असू द्या, त्या ठिकाणाहून स्वतःच्या ज्या त्या बूथवर जाऊन स्वतः मतदान करणं गरजेचं आहे. आणि ही अपील मी स्वतः वैयक्तिक माझ्या संघटनेकडून तर करतोयच, परंतु यातून दुसरी गोष्ट अशी की जो लोकनेता, जी व्यक्ती आपल्या खऱ्याच न्याय हक्काला वाचा फोडू शकते, आपले हक्क मिळवून देऊ शकते, आपल्या हक्कासाठी लढू शकते, आपल्या हक्कासाठी स्टँड घेऊ शकते, उभी राहू शकते आणि इथला जो काही पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, सामाजिक समस्यांचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न असू द्या, धनगर आरक्षणाचा प्रश्न असू द्या, लिंगायत धर्माच्या स्वतंत्र धर्माचा प्रश्न असू द्या किंवा साळी माळी कोळी कोष्टी या समाजातील प्रश्न असू द्या
किंवा यंत्रमागाचा, विडी कामगारांचा, गिरणी कामगारांचा, परत असंघटित कामगारांचा, राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा, महावितरणमधल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असू द्या, त्यांना सगळ्यांना एकंदरीत जर न्याय हवा असेल तर आपल्या माध्यमातून, आपल्या सोलापूर 42 लोकसभा मतदारसंघातून जे माननीय प्रकाशजी आंबेडकर उभारलेत त्यांना निवडून देऊन आपल्या हक्काचा माणूस संसदेत पाठवायचा आहे एवढंच बोलतो. परंतु मतदानाला जायला विसरू नका, मतदान करणं विसरू नका. मतदान हे सगळ्यात श्रेष्ठदान वगैरे हे काय नाही, मतदान हे आपलं भविष्य घडवतं आणि मतदान म्हणजेच भारताचा निवडणुकीचा निर्णायक एक काय म्हणतात त्याला निर्णायक भविष्य आहे. तर आतिशजी, आज आपण स्टुडिओत आमच्याशी या कार्यक्रमात चर्चा केली. BR न्यूजकडून मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. मीही आपल्या BR चॅनलचा आभार मानतो. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी संधी दिलात आणि पुन्हा एकदा मी BR न्यूज आणि खेडकर सरांचे तसेच संपादक साहेबांचे आभार मानतो. नमस्कार. तर दर्शक हो, आजच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा केली युवा पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आतिश बनसोडे यांच्याशी. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी जयपाल खेडकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change,